नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर। पण यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव काय आहे हे बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान आहे। इथून खाली सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता दिसत नाही। याचा अर्थ सोयाबीनचा बाजारभाव इथून वाढण्याची शक्यता आहे। पण तुमचा सवाल कोणता आहे की येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। येत्या 60 दिवसांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर येत्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव। पण किती, या प्रश्नाचं घ्यायचंय उत्तर। तर बघा मित्रांनो, येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये निवडणुका सुरू होण्यासाठी आचारसंहिता लागू होणार आहे। लोकसभेच्या निवडणुका जवळ असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारामध्ये तुम्हाला खाद्यतेलाचे बाजारभाव सुधारताना दिसणार नाहीत। याचा अर्थ आयात शुल्क उठणार नाही। याचा अर्थ सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता मात्र इथं दिसत नाही। पण येत्या 60 दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 200 ते 300 ची तेजी कमीत कमी येणार आणि या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 5200 पर्यंत पोहोचणार। क्वचित प्रसंगी सोयाबीनचा बाजारभाव 5200 च्या वर जाऊ शकतो, पण तिथं टिकण्याची शक्यता नाही। म्हणजे त्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4700 ते 5200 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। यामुळे विक्रीचा विचार जर येत्या 60 दिवसात मनात आला तर सोयाबीनचा बाजारभाव 4800 पाशी मिळाला तर तिथं 25% विक्री करा। त्यानंतर 5000 चा भाव मिळाला तिथं 50% विक्री करा आणि 5200 च्या आसपास राहिलेलं सोयाबीन विक्री करा, तरच तुमचा होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा।
फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।